श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री यदा लम्बोदरं हन्ति सदां प्रत्यूहसम्भवम् तदा लम्बेदयाभ्यं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतं नमः सर्वविद्याप्रदां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे राम कृष्ण हरे हरे जय जय कृष्ण
Amen.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फेसबुक पेजवर गोंदवलेमध्ये असलेल्या महाराजांच्याच अनुष्ठानमधून म्हणजेच माझ्या गुरुबंधू भगिनींकडून या सेवेचं आयोजन एकादशीच्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे. या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त नामस्वरूप मायबाप श्रोत्यांचा पुनरुच्चार स्पर्श करतो. माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो आणि आपले सद्गुरू असलेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे प्रत्यक्ष त्यांचं आराध्य दैवत आणि आपलंही आराध्य दैवत असलेले रामचंद्र यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना प्रार्थना करतो की आजची कीर्तन सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी. सज्जनो, खरं तर वेळ 1.5 तासाची आणि अभंग हा प्रत्यक्ष श्री महाराजांना आवडेल अशाच विषयाला समर्पित असलेला अभंग. त्यामुळे जेवढा वेळ उपलब्ध होईल तेवढ्या उपलब्ध वेळामध्ये अभंगाची थोडीशी भूमिका सांगून देण्याचा, पूर्ण मांडण्याचा प्रयत्न महाराजांच्या स्फूर्तीने करतोय. एकदा शब्दामध्ये अभंग पाहूया, सर्व चरणांना स्पर्श करणं शक्य होणार नाही. तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगातलं 4 चरणांचा अभंग आणि नामाचंच महात्म्य सांगणारा असा हा अभंग. त्यामुळे आज एकादशीची पर्वणी आपण साधतोय. पूर्वरंगामध्ये श्री महाराजांना अभिप्रेत असलेला विषय आपण पूर्ण करतोय. नामाचं महात्म्य, नामाची महती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तुकोबांच्या शब्दामध्ये. आणि मग एकादशीचंच औचित्य साधून आपण आख्यानामध्ये एकादशीच्या निमित्ताने एक नामाच्या साहाय्याने काय नेमकं साध्य होतं याचं उदाहरण, वस्तुनिष्ठ उदाहरण आख्यानामध्ये आपण नंतर तुकोबारा या अभंगातून आम्हाला सांगताय. नाम घेता न लगे मोल, नामवंत नाही तोची अक्षरांचे मान उच्चारावे. सर्वात महत्वाचं तिसरं, कोणती बंधनं नाही नामसाधनेला. नाही वर्ण धर्म व्यापी, नामी अवधीची सरपी. इथे थोडा पाठलेलं आहे, नामी अवधीची सरपी आणि नामी अवधीची तरपी दोन्ही बरोबर. नामाचं एकदा महात्म्य सुचलं, नामसाधना सुरू झाली की नाही वर्ण धर्म यादी सगळं सोडून जातं आणि फक्त भगवत स्वरूप तो नामधारक होतो. हा त्यातला एक साधा भाग आहे. आणि नामामुळे तरतो, उलट्या नामे तरला वाले. तुकोबांचं प्रमाण आपल्या सर्वांना पाठ आहे. आणि अखेरच्या चरणामध्ये याच नामसाधनेची जी श्री महाराजांनी ज्यासाठी खरं तर अवतार घेऊन आमचं भलं केलं, आम्हाला टाळू होऊन सांगितलं की अन्य काही कलियुगात करू नका, फक्त नामसाधना करा, फक्त नामसाधना करा. या नामसाधनेची फलश्रुती नेमकी काय? अंतिम चरणात तुकोबाराय मला सांगतात, तुका म्हणे नाम
त्याच ठिकाणी ज्याला आपण मोक्ष म्हणतो तिथेच आपण रामस्वरूप प्रत्यक्ष होणार महाराजांच्याच चरणाशी आपण जाऊन विलीन होणार. इतकी फलश्रुती नामसाधनेची जर असेल तर श्री महाराजांचा अवतार त्यासाठी का झाला याचं लक्षात. थोडं अभंगाची पार्श्वभूमी उपलब्ध वेळ जेवढा वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मांडण्याचा प्रयत्न करतो. सायंकाळची वेळ आणि आज एवढ्यामध्ये सफला एकादशी. सफला एकादशी याचा अर्थ नामसाधना किंवा कोणती साधना केली की त्याचं फळ 100% मिळणार आहे अशी सफला एकादशी राहत आहे. आणि सायंकाळचीच वेळ अशीच सायंकाळची वेळ. एक प्रसंग आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. असा प्रसंग कोणत्याही चरित्रात महिपती बाबांच्या किंवा पांघरकरांनी लिहिलेल्या चरित्रात शोधायला जाऊ नका. चेर देखे रवींद्र देखील कवी तसं कीर्तनामध्ये थोडी जी एक स्वतंत्रता असते तेवढी वापरून हा अभंग स्पष्ट करण्यासाठी आपल्यासमोर चित्र मांडण्याचा प्रयत्न करतो. अशीच सायंकाळची वेळ आणि देहूमधलं मंदिर आणि त्या देहूच्या मंदिरामध्ये एकंदर 4 व्यक्ती समोर बसले. बरं 4 व्यक्ती बसलेले आहेत त्याच्यापैकी एक जी आहे ही तुमच्या माझ्यासारखी जशी श्री महाराजांच्या चरणाशी आपण का गेलो आपण मोक्ष म्हणल्यानंतर तिथे जाऊ शकतो. मला मोक्ष हवाय, मला मोक्ष हवाय, माझा उद्धार कसा होईल याची तळमळ लागली की मोक्ष होईल. काहीतरी आपलं पूर्वसुकृत असेल म्हणून आपण श्री महाराजांच्या चरणाशी जाऊ शकतो. बाकीचे त्यांच्या सद्गुण कशी जाऊ पोचले पण त्यासाठी आपल्याला ही पूर्वसुकृताची जोड होती असं समजून. अशी एक व्यक्ती होती आणि ती देवळामध्ये बसली होती, मंदिरामध्ये बसली होती. आपल्याकडचं डोंगरीचं मी सांगत नाही मंदिर, पण आमच्याकडे मी अनेक मंदिरांमध्ये असं बघितलं की सायंकाळच्या वेळी सेवानिवृत्तांपैकी काही जण तिथे येतात. पण मंदिरामध्ये आल्यानंतर प्रपंचाच्या गोष्टी करू नये, प्रपंच विसरावा यासाठी खरं तर आपण मंदिरामध्ये जातो. पण अनेक जण दर्शन घेतल्यानंतर एका टेकले तिथे की त्यांच्या गप्पा मात्र प्रपंचाच्या सुरू. आमच्या कीर्तनातला नेहमीचा दृष्टांत सांगायला हरकत नाही. म्हणजे ही अभंगाची भूमिका आपल्याला स्पष्ट होईल की कीर्तनात ती नाव आहेत, व्यक्तिगत कोणी लावून घेऊ नका, कीर्तन परंपरा ती नाव आहेत. 2 ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात, त्यापैकी एक असतात रामभाऊ, दुसरे असतात शांभव. शांभव दररोज न चुकता रामभाऊंना एक प्रश्न विचारायचा. बसल्यानंतर मंदिरात रामराया समोर आहे, दर्शन रामरक्षा म्हणावी, श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत राहावं ते नाही. रामभाऊंना शांभव प्रश्न विचारताय. रोजचे प्रश्न आणि रोजची उत्तरं तरी कंटाळा येते. माणसात प्रपंचाला का कंटाळा येते हे संतांना नेहमी आश्चर्य वाटतं. आणि प्रश्न ठरलेला, उत्तरही ठरलेलं. काय रामभाऊ काय म्हणते घरी वातावरण, सुनबाई काय म्हणताय? प्रश्न तोच ठरलेला, उत्तर पाठच असलेलं. काय सांगायचं शांभऊ, जाऊ दे आता काय बोलणार. अहो मधुमेहाचा त्रास आहे, सुनबाई वेळेवर जेवायला वाढतील तर तुमचं कसं चाललंय? बरोबरी मातीच्या चुकी होती. त्याने सांगितलं जाऊ दे, अहो आमचं काय, तुम्हाला उशिरा कळायला जेवायला मिळते, आम्हाला तेही मिळण्याची शाश्वती नाही. आणि मग शांभू पटकन एकदा वाक्य म्हणतात, रामभाऊ खरं सांगू का, या संसाराचा, या प्रपंचाचा, शब्द नीट ऐकतात, या प्रपंचाचा आता वीट आलाय, वीट आलाय, ते दीर्घ करू. आणि तेवढ्या देवळातल्या घड्याळात 8चे तोरे पडतात. आणि ज्यांना संसाराचा वीट आलाय, प्रपंचाचा वीट आलाय असं ते शांभू सांगत होते, ते बाजूला ठेवलेली काठी उचलतात आणि घराकडे नीट पुन्हा चालू जातात. त्यामुळे आम्ही जर मंदिरात गेल्यानंतर हेच करणार असो, प्रापंचिक गप्पा जर मारणार असो, तर मंदिरात जाऊन केलं काय हाच एक मुळात प्रश्न आहे. पण तुकोबांचं देऊळ देवस्थान, तिथलं मंदिर आणि तुकोबांच्या काळात आला प्रसंग, त्यामुळे ते मुमुक्षू सगळे एकत्र आले योगायोग. आणि घडलं असं की त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर त्या जो मुमुक्षू होता 14पैकी एक जण, त्यांनी पटकन एक प्रश्न विचारला, मला मोक्षप्राप्ती हवे, मला या भवपाशातनं सुटायचं. आपल्या माहितीसाठी सांगतो, भवपाशातनं सुटणं याला मोक्ष म्हणतात. पण मोक्ष कोणाला म्हणायचं याचीही शास्त्राने व्याख्या केली. भवपाश निबद्धस्य मम मोक्ष कथं भवेत् विद्याकुलं यस्य स दीनः कथ्यते मे. या भवपाशामधून सुटका माझी होण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे, असं ज्याचं मन खऱ्या अर्थाने व्याकुळ झालेलं असतं सज्जनो, त्याला मोक्ष म्हणतात. हा मोक्ष. बाजूला 3 साधक बसलेले, याचा चेहरा बघतात, देवळूतलेच होते, त्यामुळे दुसऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे तशी तळमळ त्यांच्या मनामध्ये होती.
महाराज चिंता का करतोस, सुटका कशी होणार? ते म्हणजे तुला मार्ग देऊ. माझा मार्ग एकदम सोपा आहे. काही तासात काही दिवसात भगवत पदाला पोचेल. लगेच द्या म्हणतो. उभा राहिला आणि समजून द्यायला सुरुवात केली. कोणता मार्ग सांगितलं त्यांनी? म्हटला माझा योग मार्ग आहे. हा बिचारा माझ्यासारखा सर्वसामान्य जडजीव होता. तो म्हटलं मला कळत नाही, कळेल अशा भाषेत सांगा. आता आपल्याला सर्वांना कल्पना आहे त्या विषयाचं प्रतिपाद्य विषय नसल्यामुळे मी बोलत शिकत नाही. पण योगश्चित्त वृत्ती निरोध, चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी योग मार्ग सांगितला. आम्ही अनेकदा योगाकडे सुद्धा चुकीच्या पद्धतीने बघतो. हे काय आम्ही योगा करतोय, हा इंग्रजीतला योगा शब्द मराठीत कसा घुसला मला कळलं नाही. योग वेगळा आणि योगा वेगळा. गमतीत सांगावं लागतं अनेकांना योगा योगाने आला तरी येईल. त्यामुळे योगाला का आपण योग म्हणा. आणि मुळात आम्ही जिथे जातो ती आसनं करायला जातो. योग त्याच्यापेक्षा प्रचंड पुढची संकल्पना आहे, प्रचंड पुढची संकल्पना आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी असे अष्टांग योगात सांगितलेले. आणि त्यातले एकेका अंगामध्ये पुन्हा सत्य अहिंसा अपरिग्रह अस्तेय ब्रह्मचर्य अशी 5-5 उपांग आहेत. मी पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न विचारतो. सत्य या तत्वाला मी खरंच पोहोचलोय का? आपला आपण विचारलं पाहिजे. काही वेळा अडचणीचा फोन आपल्या घरी येतो आणि आपण आपल्या घरच्याला पटकन सांगतो कोणाचा फोन आहे, त्यांना सांगा मी घरी नाही आहे. जर मी हे बोलत असेल तर मी सत्य खरंच साध्या व्यवहारात सुद्धा बोलू शकत नाही. योगमार्गाचा अधिकारी होऊन कसा शकतो? अहिंसा डास बसल्यानंतर माझा पहिला साथ जर असं उचलत असेल तर डासाचा त्रास होते म्हणून हात उचलता गेला सोडून द्या. पण काही वेळा मनाने सुद्धा आपण हिंसक होतो. सगळ्यांना चौकात टांगून पटकवलेलं आहे. अहिंसेच्या मार्गाचा मी अधिकारी नाही. या उपांगावर सुद्धा मी पात्र नाही. योग मार्गाचा मी अधिकारी कसा होऊ शकेल? साधा त्यातला प्रश्न. तर योग मार्गाचा मी अधिकारी होऊ शकत नाही तर प्रश्न निर्माण होतो की मग नाराज होतो. आणि स्पष्ट सांगतो आपण आमच्या ओळखीच्या एका गृहस्थाने टीव्हीवर पाहून असतं सुरू आणि नेमकं टीव्हीवर दाखवत होते उजवा पाय उचलला. दिसायला एवढं सुरू करते तज्ञ होते योग तज्ञ. आसनांमध्ये एकदम तरबेज होते, निष्णात होते, निपुण होते. या गृहस्थानी पहिल्याच दिवशी नेमकं हे रसत काय उजवा पाय उचलला कसा बसा जात नव्हता. ताण देऊन देऊन मागच्या बाजूला तो टाकला आणि तो आला. शेवटी ओरडायची वेळ आली, जीव घुसमटायची वेळ आली. 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात सज्जन. महाराज आम्हाला उगाच नामसाधना नाही देते. महाराज नामसाधनेकडे आम्हाला वळवतात कारण आम्हाला 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. आमची प्रवृत्ती कशी आहे, आमची प्रकृती कशी आहे आणि आमची परिस्थिती कशी आहे. या 21व्या शतकात या कलियुगामध्ये आम्ही योगमार्गाचे खरंच अधिकारी आहोत. विचार केल्यानंतर लक्षात येतं महाराजांनी खूप विचार करून आम्हाला हात धरून सांगितले बाबा भटकू नकोस, तुला योग्य मार्गावर नेतो मी. साधी नामसाधना कोणीच तुला नव्हे. या योग मार्गाचा मी अधिकारी होऊ शकत नाहीये. मी तर आपल्याला गमतीत सांगायला हरकत नाही. आमचे मित्र आहेत आणि योगासनाच्या क्लासला गेले. जवळजवळ 3.5 महिने झाले, 3.5-4 महिने झाले असं समजा. आणि 4 महिन्यानंतर क्लास आटपून घरी आले. पत्नी पुढे आली आणि एवढंच म्हटली जरा अर्धा कप चहा प्या म्हणजे जरा फ्रेश वाटतो. योगासनं केल्यानंतर सुद्धा चहा प्यायल्याशिवाय जर आम्ही फ्रेश होत नसू आणि चहाचीही सवय आमची जर सुटत नसेल तर मी योगमार्गाचा अधिकारी बाकी पुढच्या गोष्टी सगळ्या तत्वांची मी करतच नाही. बरोबरचा विचार करत सांगते मी योगमार्गाचा खरंच अधिकारी आहे. योग मार्ग बाजूला त्या माणसाने मान खाली घातली. म्हटलं दादा तुमचा मार्ग खूप छान सांगताय पण मला न झेपणारा मार्ग आहे, क्षमा करा. दुसरा म्हणतो नको काळजी करू, मी उभा राहतो. आणि तो उभा राहिला आणि त्यांनी त्याला सांगितलं मी तुला कर्म मार्गाचा अनुसरण तुला करायला शिकवतो. कर्म मार्ग त्याच्यावर एक खूप बोलण्यासारखं आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे स्टेपे स्वामी यांचं चरित्र ज्यांनी पाहिले त्यांना लक्षात येईल की कर्ममार्गाचा अधिकारी होण्यासाठी काय असावं लागतं. आम्हाला साधी सत्यनारायणाच्या पूजेतली कर्म जमेल, संध्या कर्म आम्हाला जमत नाही. आचमन कसं घ्यायचं हे सुद्धा शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. तीर्थ कसं प्राशन करायचं हेही आम्हाला कळत नाही. एवढी जर साधी कर्म मूलभूत कर्म आम्हाला कळत नसतील तर कर्ममार्ग किती अवघड आहे आपल्या लक्षात येईल. आचार्य आपले जे काही अध्यात्मात नव्हते पण आचार्य आपल्याचं एक वाक्य त्यावेळेस मला लक्षात आहे. आचार्य आपले म्हणजे महाराष्ट्राची अडचण काय
त्यामुळे योग मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, तो मुमुक्ष बिचारा अजून नाराज झाला, नाही जमत नाही. तिसरा उभा राहिला, तो म्हटलं मी देतो ना तिसरा मार्ग. तो म्हटलं दादा आता तुम्ही तरी उपयोगी मार्ग द्या. तो म्हटला देतो, माझा मार्ग ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने तू सर. त्याने अनेक अडचणी सांगितल्या. तो म्हटलं माझ्याकडे एकही गोष्टी नाही, माझ्याकडे एकही ग्रंथ नाही आणि मला संस्कृत येत नाही. संस्कृत सोडून द्या, ज्ञानेश्वरी प्राकृतातली वाचताना सुद्धा अनेक शब्द आम्हाला आज कळत नाही. ज्ञानमार्गाचा अधिकारी होणं हे म्हणणं खूप सोपं आहे. सोपं एवढं, प्रत्यक्ष ज्ञानमार्गाचा अधिकारी होणं सर्वात महत्वाचं. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी. का असं म्हटलेलं आहे तर ज्ञानाला जर भक्तीची जोड नाही लागली तर नवल अहंकाराचे मोठी विशेषण न लगे अज्ञानाचे पाठी, पण सज्ञानाचे झोपे कंठी नाना संकटे माणसाने. ही अवस्था आमची नेमकी होते. त्यामुळे आम्हाला ज्ञानमार्गही आम्हाला जमणार नाही. ते तिन्ही ऐकलं पण डोक्याला हात लावून बसला पुन्हा. तो म्हणला आपला गेला जन्म हा वायाच गेला. आणि हे ऐकत होते नेमके बाजूला सोडले होते आमचे जगद्गुरू विश्ववंद्य संत तुकाराम महाराज, ज्यांचा अभंग आला पण चिंतनासाठी समोर ठेवलाय. तुकोबर आहे, लहान मुलांचा खेळ जसा आपण पाहतो बाजूला उभं राहून. तुकोबर आहे या मुमुक्षूंचा साधकांचा हा सगळा संवाद ऐकतो आणि लक्षात आलं की हा नाराज झाला, याला तर मार्ग सापडत नाही म्हणून तुकोबर आहे पुढे आले. डोक्यावर त्याचे हात फिरवले, सांगितलं बा जीवा कशाला काळजी करतोस, तुला मोक्ष हवाय, तुला सुटायचं या भावपाशी. हो म्हटलं महाराज पण नाही हे मार्ग जमत आहे. नको पाहिजे, मी तुला नाम मार्गाकडे देतो, मी भक्ती मार्गाकडे देतो. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, महाराज पैसे किती पडतील, मी गरीब शेतकरी आहे, तुम्ही मला सांगाल नाममार्गाला जाताना एवढा एवढा खर्च येईल, मी नाही खर्च करू शकणार. म्हणून तुकोबर आहे अभंगाच्या प्रारंभीच म्हणले, नाम घेता न लगे मोल. नाम घेताना काही लागत नाही. त्याही पलीकडे जाऊन सांगतो, नामाला मोल लागत नसतं तरी नामा इतकं अनमोल काहीच नाही. नामाला मोल लागत नाही पण नामा इतकं अनमोल दुसरं जगात काही नाही. मला आठवलं म्हणून सांगायला हरकत नाही. एका गृहिणीने दुसऱ्या गृहिणीला खूप आनंदात असताना सांगितलं, अगं मी भगवंताला विकत घेतलं. ती म्हणली अगं मूर्ती विकत आणायची म्हटली ना तर ती लाकडाची आहे का, संगमरवराची आहे का, काचेची आहे का, सोन्याची आहे का, पंचधातूची आहे का, पितळेची आहे का, यावरून त्याचं मूल्य ठरतं. अगं 700-800 रुपयाच्या कुठलीच मूर्ती चांगली मिळत नाही आणि तू देवाला विकत, हो देवाला विकत घेतो. एक क्षणभर तिला आपादा मस्ती निहाळते, विचारते किती खर्च केला. एवढंच सांगते, नाही खर्चली कवडी कवडी, नाही वेचला बाई मी विकत घेत राशा. अगं मग पैसे किती दिले, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिय रे हरिना, बाई मी विकत घेत राशा. त्या रामाला जर वादन करायचं असेल, त्याच्याशी मला जर तरुण व्हायचं असेल, श्री महाराजांनी दिलेला मार्ग सोपा आहे, नाम साधना, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. सांगायला हरकत नाही, श्री महाराज अवतारामध्ये असताना त्यांना एका भक्ताने प्रश्न विचारला, महाराज मी वाचलंय सोहम साधनेविषयी, तर मला थोडंसं समजून देतं का, श्रीराम जय राम जय जय राम त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणताना श्वास आत कधी घ्यायचा आणि बाहेर कधी सोडायचं. महाराज हसले होते, महाराज फार मिश्किल होते. श्री महाराजांचं चरित्र ज्यांनी वाचलंय त्यांना कल्पना आहे, महाराज फार मोजकं बोलायचे पण असं बोलायचं ना मर्मच सांगून द्यायचे सगळ्या साधनेचं. महाराज हसायचे आणि म्हणायचे, अरे तुझं श्वासावर फार नियंत्रण आलंय. अरे म्हणजे बाहेर पडलेला श्वास पुन्हा आत गेल्याशी काही खात्री नाही, शाश्वत नाही, ते रामाची कृपा आहे. तू श्वास आत घेण्याचा आणि बाहेर सोडण्याचा विचार करतोस. आणि मग महाराजांच्या मुखात मौलिक संदेश बाहेर पडतो, नामाचा संबंध श्वासाशी जोड नका, ध्यासाशी जोडा, नाम प्रेमाशी जोडा, याचा अर्थ रामाशी जोडा. हे पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून आपल्याला सांगायला हरकत नाही, डॉक्टर पूर्तकोटींचं नाव आपण सगळेच महाराजांचे अनुग्रही होतो. पूर्तकोटी डॉक्टरांच्या इतकं त्या काळचा ज्ञानी कोणी असेल नसेल शोधावं लागेल. महाराजांचा अनुग्रह झाला, महाराजांची काही चर्चा झाली आणि महाराजांची चर्चा करून जेव्हा डॉक्टर पूर्तकोटी बाहेर आले, ब्रह्मानंद महाराजांनी त्यांना काढलं आणि श्री महाराजांचं सर्वात तारका शिष्य ते आमचे बुवा ब्रह्मानंद महाराज. बुवांनी त्यांना गाठल्यावर विचारलं, डॉक्टर काय झाली का चर्चा, महाराजांची गप्पा झाल्या ना, काय सांगितलं महाराजांनी, साधना काय सांगितलं, श्रीराम जय राम जय जय राम, ते पण काही सांगितलं
तिथे ब्रह्मानंद महाराज हसले. ब्रह्मानंद महाराज हसले आणि म्हणले, अरे रामाची माणूस पूजा करे सांगणं महाराजांचं कामच आहे. तर तुला खरं सांगतो, तुला रामाची आणि महाराजांची दोघांची कृपा मिळाली तर आवडेल? आवडेल ना म्हणले. मग मी सांगतो तेवढंच, रामाची माणूस पूजा नाही झाली एक वेळ तरी चालेल, श्री महाराजांची माणूस पूजा महाराजांची माणूस पूजा केली तर तुला राम नाही भेटेल, कारण महाराजांना सोडून रामराय जाईलच. इतकी जेव्हा आमची सद्गुरूंवर निष्ठा असते तेव्हा त्यांनी दिलेल्या नामसाधनेवरही आमची आढळ निष्ठा. पण महाराज तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, नाम घेता न लगे मन. तुमचं गुह्य सांगतायत, नाम मंत्र नाही खोल. नाममंत्र नाही खोल याचा अर्थ असा आहे का की त्याला काही डेप्थ नाही, खोली नाही? अजिबात असा चुकीचा अर्थ नाही. श्री महाराज सांगतात की नाममंत्रामध्ये कुठलीही जटिलता नाही, अत्यंत सुलभता भरलेली. तेच तुकाराम महाराज सांगतात, नाममंत्र नाही खोल. मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगतो, आज वेळेची खूप कसरत आहे, पण माहिती म्हणून सांगतो. इतक्या वेगळ्या स्वरूपामध्ये आम्हाला हे सगळं मांडून दिलेलं आहे महाराजांनी, श्री महाराजांनी, तुकाराम महाराजांनी. नाममंत्र किती सोपं आहे, किती सुगम असावं. गादीवर उभं आहे त्यामुळे गादीला काही बंधन आहे, तरी नारदांची गादी आहे. नारदाच्या गादीबरोबर वेदांचा उच्चार करू नये. पण आपल्याला शिक्षा नावाचा ग्रंथ माहिती आहे. आपण सगळे महाराजांचे अनुभव, महाराजांनी वेदांना किती महत्व दिलेलं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे. पण वैदिकांना सुद्धा महाराजांनी केलेलं म्हणजे श्लोकाच आपण प्रवचनांमध्ये वाचलेलंही असेल. वेद त्या त्या ठिकाणी मोठे असले तरी महाराज सांगतात तुम्ही नाम घ्या, कारण वेदांनाही सुरुवातीला ओंकाराचाच उच्चार करावा लागला. नामाशिवाय दुसरं काही ठेवलेलं नाहीये. वेदाची एकही उच्चार मला नाही म्हणता आली चालेल, महाराज म्हणायचं नाम सुरू. एवढ्यासाठी हे सगळं सांगतोय. त्या ऋग्वेदातल्या शिक्षा नावाच्या ग्रंथामध्ये वेदमंत्र कसे म्हणू नये त्याची बंधनं दिलेली आहेत. गीती शीघ्री शिरक्ती तथा लिखित पाठकः अनर्थो स्वर्णकंठस्य षडेते पाठकः. 6 अवगुणच सांगितलेले. गीती गाऊन वेदमंत्र कधी म्हणू नये. दुर्दैवाने आमच्या काही कीर्तनकारांच्या सुद्धा मोबाईलमध्ये रिंगटोन गायत्री मंत्राचा तो गाण्यामधला येतो असतो. कधीही गीती वेदातली एकही उच्चार गाऊन म्हणू नये. आणि हे आपण नाही सांगतो, शिक्षा नावाच्या ग्रंथात त्याचा उल्लेख. काय बंधने फक्त विचार करा. मी बरोबर सांगत होतो, शिगरी वाघ मागे लागल्यासारखं बरोबर काहीतरी म्हणत जातात, म्हणून नये. शिरकंपी उदात्तानुदात्त स्वर म्हणत असताना सुद्धा शिरकंप कधी होऊ नये, डोकं वरखाली होऊ नये. काय बंधने फक्त विचार करत जा. गीती शिगरी शिरकंपी तथा लिखित पाठकः. लिहिलेलं वाचणं, पाठक याचा अर्थ पठण करणं. त्यांनी लिहिलेलं पाठ करू नये. संख्या घ्यावी आणि मगच म्हणा. अनर्थ होईल असा उच्चार होता कामा नये. अल्पकंठ आवाज सोडून म्हणू नये. मी फक्त हे काय म्हणू नये याच्यासाठीचे बंधनं सांगितली. आमच्या नामाला काही बंधन आहेत का? नामाला कुठलीच बंधन आहेत. आणि नाम का घ्यावं, की का सांगतो श्री महाराजांनी आमचं तुकोबाराय सांगतात, त्याचं उत्तर नामदेव महाराजांनी आम्हाला खरं दिलेलं आहे. प्रत्यक्ष नामाने देव अभ्यास केला आणि ज्यांच्यासाठी नाम
नैवेद्य देव प्रत्यक्ष घ्यायचा, भक्षण करायचा, प्रसाद ग्रहण करायचा नैवेद्य, ते नामदेव महाराज तळमळीने आम्हाला सांगतात की देवाला आवडीने एकच गोष्ट आवडते, नामाचा उच्चार. गुरुत्रांचे माऊली सुद्धा हरिपाठात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, मुखाने नाम घ्या. आणि महाराजही आपल्याला माहिती आहे, कालच महाराजांचा पुण्यतिथी 16 महोत्सव झालाय, आपली सगळ्यांना कल्पना आहे. महाराजांनी अखेरच्या टप्प्यामध्ये जे अभंग सांगितले त्यातल्या आजवरी तुम्हा सांगितली मात्र नामा वेळ हित मानू नका, त्या अभंगामध्ये सांगितले अभ्यास वैखरी. अभ्यास वैखरी, वैखरीने नाम घेणं काय महत्वाचं आहे. आणि आम्हाला काही वेळा वाटायला लागतं की हे नाम घेऊन खरंच काही होणार आहे का, कारण आम्ही यज्ञ करताना दिसत नाही, आम्ही योग काही करताना दिसत नाही, नामाने साध्य होणार आहे का. महाराज त्याचंही उत्तर आम्हाला त्याच अभंगामध्ये देत आहे. मानू नका नाम साधन लहान, मानू नका नाम साधन लहान, माझी आरती बेभान, माझी आरती बेभान, माझी आरती बेभान. मानू नका नाम साधन लहान. तुमचं सांगताना करता वाईट वाटतं, श्री महाराजांनी आमच्यासाठी आयुष्य पूर्ण खर्च केलं, त्याचसाठी अवतार घेतला. आणि शेवटी सुद्धा त्यांना सांगावं लागतं, मानू नका नाम साधन लहान, पुन्हा माझी आण जी बेभान. आमच्या सद्गुरूंना शपथपूर्वक आम्हाला साधन समजून द्यावं लागतं. याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल आमचं, काय करंटेपणा आमच्याकडे भरलेला असेल. आम्ही प्रपंचात असतो कारण सगळं बसतो. नाही महाराज काय माहिती का, सकाळपासून रात्रीपर्यंत माझा दिवस कसा संपूर्ण कळतच नाही. मलाही वाटते नाम घेतलं पाहिजे, पण नाव कधी घेऊ, नाम कधी घ्यायचं वेळच मिळत नाही. मला मुद्दाम बाबांचं, आदरणीय बाबा बेनसरेंचं उदाहरण द्यावंसं वाटतं. बाबांनी नामसमाधीच्या निमित्ताने प्रवचनाचं सांगितलं. बाबा तत्वज्ञानाचे प्राध्यापक आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बाबांमुळे चरित्र आपल्यापर्यंत आलं श्री महाराजांचं. आणि बाबा तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी श्री महाराजांना एकच अडचण सांगितली वाणी अवतारात असताना. महाराज नाम घेताना खूप आनंद होतोय, पण नोकरी सोडावी म्हणते. महाराज म्हणजे कशात नाही, ते शिकवताना 45 मिनिटाचं लेक्चर असतं, नामात खंड येतोय. महाराज असले आणि एवढंच म्हणजे एवढीच अडचण आहे बाबा, एक काम करत जा, वर्गाच्या दाराशी थांब, आत शिरताना फक्त माझा चेहरा डोळ्याचा म्हणून माझं स्मरण करा आणि एवढंच सांग, महाराज लेक्चर सुरू करतो. लेक्चर झालं की परत दाराशी तुम्हाला उंबरटेश आणि म्हण बाबा. बाबांच्या मनात संकल्प विकल्प नसायचा तसा विकल्प आला. महाराज यामुळे काय होईल, तुझं लेक्चर सुरू आहे असेपर्यंत तुझं नाव मी सांभाळेन. सज्जनो, असे सद्गुरू जेव्हा आपल्याला मिळाले असतात त्यांना शपथ घ्यावी लागावी, नका मानू नाम साधन लहान, पुन्हा माझी आण जीवन. अभ्यास वैखरी सुरू नका, हेही त्यांनी शेवटच्या टप्प्याला आम्हाला सांगितलं. याचा अर्थ आमच्या लक्षात आला असेल, काल केवळ गुरुवार उत्सव आम्ही साजरा केला म्हणजे महाराजांना आम्ही शरण नाही गेलो. महाराजांचा उपदेश ज्यावेळी कणाकणाला आणि क्षणाक्षणाला मी आचरणात आणायचा आटोकाट प्रयत्न ज्यावेळी करेल, खात्री बाळगा. महाराजांचं काय वाक्य, जिथे नाम घ्याल तिथे श्वानासारखा पडून राहील. काय लिहिलं अजून सद्गुरूंनी आमच्यासाठी घ्यावी. नेमका मला हे लक्षात आलं पाहिजे मर्म, की नाम मंत्र नाही खोल, किती सोपं काम आहे. ज्या मंत्राचा उच्चार अंथरुणात पडल्यावरही करता येईल, अंथरुणात पडले, आजारी असेल चालेल, स्नान नसेल झालं चालेल. महाराज म्हणतात फक्त माझ्या रामरायाला आळवा त्याला. आणि आपल्याला मोक्षप्राप्तीचं रहस्य सर्वांना तोंडपाठ निर्माण झालेलं आहे. रामाला किती दीनवाणीपणाने आपण जेव्हा हाक मारतो ना तेव्हा रामालाही ते आवडतं, कारण तो दीन दयाळ आहे. जेव्हा मी त्याला जेव्हा सांगतो रामा तुझ्या विना मला कोणाचाच आसरा नाहीये, महाराज सांगतात करून बघा हा प्रयोग, रामरायात अवतारेश्वर. फक्त आम्हाला एकच काम करायचं, रामाचं स्मरण करायचं. बरं, राम या शब्दातही अर्थ आहे राकारोच्चार मात्रेण बहिर्निर्याती पातकम आणि पुन्हा प्रवेशाभावेच्या मकारस्तु कपाटवत. मग ओष्ठ्य शब्द आहे, राम म्हटल्यानंतर तू उघडतं, सगळी पाप
म म्हटल्यानंतर ओठ बंद होतात, त्यावेळी बॉल सर्व ओठ काम करतात, नाही बाबा पुन्हा आत येऊ. आम्ही टाइमपीस असतो सोडून द्या. आम्ही त्या पातकांना बाहेर पडवलं की आम्ही म्हणतो चला आता धडा रिकामा झाला, आता नवीन पापड करायला वाव मिळाला. हे नाही अपेक्षित मार्ग. तुकोबांचंच प्रमाण सांगतो की नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भक्तांची. एवढी साक्ष आम्हाला तुकोबारायांपासून श्री महाराजांपर्यंत सर्व देत आहे. आम्ही फक्त एक करायचंय, नाम साधना चालू करायची. तुकोबारांची माझी वेळ संपत आली म्हणून फक्त 2 मिनिटांमध्ये आढावा उरलेल्या चरणाचा गेलो. कोणाचंही म्हणणं नाही, नाही वर्ण धर्म याती नामी अवधीची तलत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, नामदेव महाराजांचं मगाशी एक प्रमाण आपल्या समोर गाऊन दाखवलं, एक शब्दात सांगतो. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी उच्च नीच योनी हेही नसे धरा नाम कंठी. त्यांनी तो अर्थ केलाय, धरा नाम कंठी, पण सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळी. तुकोबाराय नामदेव महाराज यांचे श्री महाराज हाच आग्रह प्रत्येकाला करताय की बाबा मग नामाचीच साधना या कलियुगामध्ये तुम्हाला दारून देईल. पण तरी आम्ही तुकोबांना प्रश्न विचारला, तुकोबा नामसाधना केल्यावर फलप्राप्ती काय, कारण काय मिळते याकडे आमचं पहिलं लक्ष असतं. आणि तुकोबारायाने अखेरच्या चरणात सांगितलं, मला योगायोग मुद्दाहून निदर्शनास आणायचं आहे. तुकोबांच्या चरणात सुद्धा आमच्या सद्गुरूंचंच नाव वेगळ्या पद्धतीने आलंय. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजन. आम्हाला जर महाराजांच्या चरणी पोचायचं असेल ना, ते एकच काम करायचं, त्यांनी दिलेली नामसाधना आम्ही चालू ठेवायची. ही जर नामसाधना आम्ही चालू ठेवली तर खात्री बाळगा, श्री महाराज आम्हाला आमचा हात हात द्या. त्यांचं वाक्य आपल्या सर्वांना माहिती आहे, तुमचा हात तुम्ही माझ्या हातात द्या, तो थेट रामरायाच्या हातात देईल. घडल्याशिवाय राहणार नाही, खात्री बाळगायची. खूप बोलण्यासारखं जरी असलं तरी वेळेचं बंधन पाळणं आवश्यक आहे. म्हणून पूर्वरंग इथेच आपत्त गेलो. पूर्वरंगाचं सार एकाच वाक्यात, नाममंत्र याला मोल लागत नाही. नाममंत्र हा खोल नाही, म्हणजे त्याच्यात क्लिष्टता नाही, जटिलता नाही. यात वर्ण धर्म याती याचं कोणतंही बंधन नाही. या नामामुळे सगळेच तरतात. 2 अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. आणि मग केलं तर काय होतं नामसाधना केल्यावर? तुका म्हणे नाम चैतन्य हे निज नाम. हीच फलप्राप्ती आम्हाला घडावी, यासाठी आपण श्री महाराजांनाही शरण जाऊया आणि मूळ पदामध्ये
कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 2 मिनिटं गजर करूया आणि लगेच आख्यानाकडे वळूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय रा
एकादशी आणि मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे सफल एकादशी महत्व आपण नामसाधनेचं पाळतोय. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की तुका म्हणे नाम चैतन्य हे निजेता, आणि महाराजही आम्हाला श्री महाराज तेच सांगतात की नामसाधना चालू ठेवा. रामरायाच्या हातामध्ये मी तुमचा हात घेऊन ही खात्री पाडतो. पण आम्ही शंकेत आहोत, असं खरंच घडतं? उपास तपास जपजाप्य या गोष्टी न मानणाऱ्या जमान्यात आम्ही आता राहतोय. सुदैवाने आपण श्री महाराजांच्या चरणाशी आहोत, त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की आपण साधना मार्गामध्ये आहोत. त्यामुळे शंका एखाद्याच्या मनात येईल की असं खरंच केवळ नाम घेतल्यामुळे ते शक्य होऊ शकतं. चैतन्य हे निजधाम आख्यानामध्ये आपण याचंच उदाहरण पाहणार आहोत. मी वैकुंठवासी आणि भक्तिपरायण दत्तदास भाग दादा ज्यांना मी म्हणायचो, ज्यांच्याकडनं मला हे आख्यान मिळालं, मी त्यांच्या चरणी आधी नतमस्तक होतो दादांच्या चरणी, आणि त्यांना समोरच त्यांनी दिलेलं हे आख्यान आपल्यासमोर मांडतो आणि त्यांनी हे ऐकलंही असेल. आज सफला एकादशी, आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असं म्हणायचं. या देवशयनी एकादशीच्या वेळी एक साधारण सप्तमी किंवा अष्टमी त्यावेळी असेल. या सप्तमी किंवा अष्टमीच्या निमित्ताने गर्दी व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती पंढरपूर. भक्तांनी फिरून जायला मंदिराचा परिसर, पंढरपूरच सगळं. आणि साधारण 700 वर्षांपूर्वीचे प्रत्यक्ष हा प्रसंग आहे. तरी सुद्धा गर्दी खूप असायची आणि अनेक जण आधी जायचे, कारण एकादशीला दर्शनाला प्रत्येकाला आज जायला मिळेल असं नसतं. अर्थात सांगायला कुठे हरकत नाही. त्यावेळी भगवंत आलेला एकादशीला मंदिरात बसतो, तो कळसात असतो. 20-21 दिवस जाऊन चालत आलेले, माझ्या दर्शनासाठी आलेले माझे वारकरी, माझे भक्त आज कसे दिसतात त्याला बघायची उत्सुकता असते. त्यामुळे तो कळसात असतो. म्हणून बहुसंख्य वारकरी कळसाकडे पाहून नतमस्तक होतात आणि बस
असं वाटतं की रुक्मिणी देवी मागच्या बाजूला आहेत. आपण पंढरपूरला मंदिराची रचना पाहिले त्या मागे वगैरे नाही, वामांगे रखुमाई दिसेल रुपेश त्यांच्याच बरोबर आहे, भगवंताबरोबरच आहे. आणि त्यांनी प्रश्न विचारला भगवंताने, तेव्हा एवढे लाखो भक्त इथे जमतात, वैकुंठाचं व्यवस्थापन कोणाकडे? देवाने विचारला, रुक्मिणी हा मनात प्रश्न कसा काय? आणि आईसाहेबांनी सांगितलं, ते एवढे सगळे लाखो भक्त आले म्हटल्यानंतर याला वैकुंठाची गती प्राप्त होणार नाही, एवढे वैकुंठात सगळे मावतात कसे काय? जसं तुम्हाला आणि मला आता हसू येतं ह्या प्रश्न ऐकल्यावर, पांडुरंग याच्यापेक्षा असं म्हणजे रुक्मिणी तुला कुणी सांगितलं की पंढरपूरला आला की तो लगेच वैकुंठाच्या गतीला प्राप्त झाला, असं होतं का? तिथे हौसे गौसे नवसे सगळेच येतात, जे माझे खरे भक्त आहेत आणि खऱ्या अर्थाने वारी करण्यासाठी येतात. आज वारी शब्दावर बोलण्यासाठी खूप आहे खरं तर, पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी बोलत नाही. वारी वेगळी आणि फेरी वेगळी. पंढरपूरची फेरी केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन नाही होत, वारी केल्यानंतर नक्की होत. जन्म मरणाचंच निवारण होऊन जातं, बाकी काय सांगायचं. आणि पांडुरंग परमात्मा सांगतायत, रुक्मिणी तुला काय वाटतं इथे आलेले सगळे काय वैकुंठाच्या गतीला प्राप्त आहे? त्यातले जे खरे भक्त आहेत मी ओळखतो, त्यांना वैकुंठाची गती. देवी विचारतात, पण इथे न येणारे कोणालाच नसेल ना गती? देवी चुकत म्हणते, इथे न येणारे सुद्धा माझे काही परम भक्त आहेत की ज्यांना सुद्धा वैकुंठाची गती निश्चित. देवी म्हणते याच्यावर माझा विश्वास आहे, इथे न येणार तुमच्या कृपेला कसा पात्र ठरेल? पांडुरंग परमात्मा म्हणले, 7.5 वयाला आलेले, त्यामुळे आता फार प्रश्न विचारू बसवतो, तुला मी दाखवतो चल. आणि आईसाहेबांना घेऊन आमचे पांडुरंग परमात्मा परत त्याला इकडे तिकडे फिरायला काय ज्यावेळेस तरी काष्टी पाषाणी तोच भरलाय. ते आले आणि एका ठिकाणी येऊन थांबले आणि आईसाहेबांना सांगितलं, रुक्मिणी बघ समोर. आणि समोर काय दिसलं? हिरवा गार सगळा असा मळा फुललेला, शेत बहरलेलं, अशी कसून मेहनत घेतलेली होती. महाराजांचा आपण हाच सुबोध गुरूंचा जेव्हा म्हणतो त्यावेळी यत्न कसून करीन मी, काहीच न करता बसायचं आणि मी जप पण नाही करणार, नाम पण घेणार नाही. महाराज सांगा ना रामाराया, यत्न कसून करीन मी, आणि मी करीन माझे प्रयत्न, मग तो यश द्यायला बसलेलाच आहे. यश दे रामा, मग तुझं सगळं प्रार्थना करेल, आधी प्रयत्न मलाच करायचं. बघितलं म्हणे कसे हे मळा दाखवायला काय आणलं? मी आपल्याला पुढे जाण्याकडे सगळं रुक्मिणी देवीची आणि मी जर असतो तुम्ही म्हटलं बऱ्याच दिवसांनी वनविहारासाठी आणलं होतं, काय एवढाच होतं. परमात्मा म्हणाले, हा मळा दाखवायला नाही आणलं, या मळ्याचा मालक दाखवण्यासाठी. हा जो मळ्याचा मालक आहे ना, हा माझा खरा परम भक्त आहे. तो आज तक कधीकडे आलेला नाही वारी करण्यासाठी, पण तो माझ्या वैकुंठाच्या गतीला प्राप्त. देवी म्हणजे कसं शक्य? कसं शक्य तेच तर सांगण्यासाठी आणले. बघ म्हणे फक्त समोर, आणि चित्र समोर दिसतं की बैलांची जी मोठ बैल लावलेली आपल्याला माहिती सर्वांना, मी मोठ चालवणार अर्धाकट शरीर असं, खरंच शरीर जीव लावायला लागायचं की खऱ्याच अर्थाने घरदाकट असलेला असा तो शिष्य, गळ्यात तुळशीची माळ होते, नाम होतं, मुक्का होता, आणि मुखाने सतत विठ्ठल 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 अखंड नाम सुरू. देवी म्हणजे हा कोण आहे? आणि आमचे पत्रकार उत्तर देतात, भक्त सावता परमात्मा आईसाहेबांना घेऊन आले होते आणि देव प्रत्यक्ष सांगतात, हा माझा भक्त आहे, याचं नाव सावतो. दादा म्हणजे
चाल आणि इथे बसली. विसरायला होऊ नये म्हणून पिंजऱ्यात बंद करून ठेवलं. करतोय शेतातलं काम, पण हे काम माझी पूजा आहे, माझी साधना आहे असं समजून तो रोपं नाही लावत. प्रत्येक रोप लावताना जर मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतोय अशा भावनेने तो रोप लावतो. तो शेताला पाणी नाही देतो, मला अभिषेक करतोय अशा भावनेने रोपांना पाणी देतो. तो शेणखत नुसतं घालत नाही, मला नैवेद्य दाखवतो या भावनेने तो शेणखत दाखवतो. काय साधना पाहिजे आणि अखंड मुखाने विठ्ठल विठ्ठल शिवाय काही बोलत पाहिलंच. आणि हे बोलणं चालू आहे, संभाषण चालू आहे. तेवढ्याच समोरनं नऊवारी लुगडं, साडी मी म्हणणार नाही, नऊवारी लुगडं नेसलेली, हिरवगंच असलेलं लुगडं, मुठ्यापर्यंत असं चापून चोपून बसवलेलं साधंच, कपाळाला ठसठशीत कुंकू, एकही दागिना नाही, फक्त सौभाग्य अलंकार. आणि ती डोक्यावर टोपली घेऊन सावतोबांची धर्मपत्नी आली आणि तिला एवढंच तरी म्हटलं त्या सावतोबांना, त्यांनी सुगे डोक्यावर. आणि पहिलं वाक्य बाहेर पडलं, आता बैल थकले असतील. संतांच्या घरी कशी पद्धती फक्त विचार करा, घरी तुम्ही दमला असाल, पहिलं वाक्य नाहीये. म्हणजे बैल दमलेच नाही, आता सकाळपासून काम करून त्यांना मोकळं करा, त्यांना चारा पाणी होता, हातपाय धुवापर्यंत मी पान पाडते, जेवून घ्या. सावतोबा हसले, बैलांना बाजूला घेऊन गेले, सावलीमध्ये गेले, बैल मोकळे गेले, मोठेपासून नांगरत होते म्हणा, मोठेला जोडलेले होते, मोकळं केलं त्यांना. चारा टाकला नाही असा, एक एक घास स्वतःच्या हाताने बनवला. मी आपल्याला पुढे जाण्याकडे सांगू शकतो, संतांच्या घरचं पुत्र व्हायला लागलं ना तरी चालेल, कारण त्यांचा हात पाठीपूर्ण फिरणारे असतो. आता मनुष्य जन्माला आल्यानंतर सुद्धा जर संतांची कृपा मिळणार नसेल तर मनुष्य देहाचं साधन काही खरंच केलं तर आज मनात एखादा प्रश्न येणार. सावतोबांचे बैल सुद्धा भाग्यवान होते. चारा प्रत्यक्ष सावतोबा त्यांना सुरुवातीचा भरवतायत, पाठवून हात फिरवतायत. कमलासन पांडुरंगा खाऊन घे निवांत, पाणी ठेवलंय, भरपूर खायचं व्यवस्थित, पाणी ठेवलेलं आहे, कोरडा चारा नुसता खाऊ नको, बंद पाणी पी. पांडुरंग स्वरूप बैलांना मानून हे सगळी त्यांना आवाहन करताय. हात धुतले तोपर्यंत पान वाढून ठेवलं. पानामध्ये काय होतं, एक भाकरी होती, कांदा होता, लसणाची चटणी होती, मीठ होतं, बस. आमच्या दादांचं वाक्य असं होतं, काकूवांचं, असं जेवण आणि असं समाधान 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्येही मिळणार, कारण ते फक्त पांडुरंगाचं नाव घेत बनवलेला तो स्वयंपाक होता.
स्वयंपाक आणि जेवताना देखील पांडुरंगाचं स्मरण करून सावतोबा एक वाक्य म्हणतात, पांडुरंगा किती दया करशील, किती कृपा करशील, अरे तुझ्यामुळे पोट भरत नाही माझं, नाम सतत असंच मुखात तुझे येत राहू दे. एवढंच म्हणाले, नैवेद्य दाखवला भगवंताला आणि सुरुवात केली. आणि हे 1 किंवा 2 घास खाऊन झाले असतील. आणि आज सावतोबांच्या पत्नीला काय विचारावं असं वाटलं. त्यांनी रागावणार नसला तर एक प्रश्न विचारू, सावतोबा संत माझ्यासारखं जेवताना दिसत नाही का, जेवताना प्रश्न चालले, नंतर नाही कळत तरी काही नाही म्हणाले. विचार 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 अगं अर्धांगिनी आहे, जीवनाचा अर्धा अर्थ तुझा आहे, विचार. आणि थोडंसं चाचपडत तिने प्रश्न विचारला, नवी रागवू नका, तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावर नाम आहे, काय मुखाने सतत अखंडपणे विठ्ठल विठ्ठल नामस्मरणे, सगळेजण तुम्हाला वारकरी समजतात. पण लग्नाला 15-16 वर्ष झाली, आज तरी आपण वारीला का नाही गेलो, पंढरपूर आपण का नाही वारीला गेलो. सावतोबा हसले. सावतोबा पानाला नमस्कार केला, पानावर तरी कोणी उठत नाही. सावतोबांचा अधिकार वेगळा होता. तरी सांगितलं, पांडुरंगा तिच्या मुखातच तूच मला प्रश्न विचारलास ना, माझी परीक्षा बघतोयस, एक काम करायचं, प्रश्न त्याला तू दिलास ना, उत्तर मला तूच दे. काय प्रत्येक शब्द प्रत्येक गोष्ट त्याच्याच कृपेने ही नितांत आणि आढळ श्रद्धा, प्रश्न त्याला तूच सुचवलास ना, उत्तर मला तू सुचव. नमस्कार केला पानाला, क्षमा मागतो अन्नदेवते, हात धुतले आणि धर्मपत्नीला जिथे बैल मोकळे गेले ते चारा खात होते तिथपर्यंत गेले. एकच प्रश्न विचारतो म्हणजे पत्नीला म्हटले, कारभारणी पंढरपूरला कशासाठी जायचं असतं. ती म्हटली, पांडुरंगाच्या दर्शनासाठी. तर तुला काय वाटतं, पांडुरंग फक्त तिथे त्या देवळामध्ये, अगं माझा पांडुरंग कुठे बघायचं आहे का. आणि सावतोबा तिला पांडुरंग दाखवतो. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे,
आयुष्याचं सार्थक व्हावं असा पती मिळावा आणि त्यांनाही अशी समजून घेणारी अर्धांगिनी मिळावी. काय दोघांचं? याला संलग्न म्हणतात. लग्न अनेकांची होतात, संलग्नता प्रत्येक वेळी येत नाही. ही संलग्नता. नाथ महाराजांचं उदाहरण आठवून, नाथ महाराज गेल्यावर काय संसार आहे, हे सगळं घडलं. पुन्हा सावकोबा येतात, पानावर बसले आणि ह्या सगळा संवाद ऐकत ऐकत त्यांचं मुलांचं लक्ष नव्हतं. नादू चिमुकली त्यांची मुलगी 7-8 वर्षांची. धावत धावत आले, त्यांनी अर्धवट संवाद ऐकला आणि धावत धावत आले सावकोबाला विलगली. बाबा बाबा तुम्ही आता ते पंढरपूर आणि पांडुरंग काहीतरी बोलत होतात ना? सावकोबा म्हणले अगदी बरोबर, बरं आवडीचा विषय का? हो म्हणले बाळ, बरोबर. अगं त्याच्याशिवाय कसला विचार मनात येणार? पांडुरंगाशिवाय आहे काय विचार करण्याचा? आणि हे सगळं झालं. विचार तोच करत होतो, अगदी बरोबर. बाबा बाबा आमच्या शेजारच्या सगळ्या मैत्रिणी, रंगी, खती, चिंगी सगळ्या यावेळी वारीला जाणार आहेत. बाबा आपण काय नाही जायचं वारीला? सावकोबांच्या पोटात मुळा उठला. सावकोबा एकच म्हणाले, पांडुरंगा अरे पत्नी मोठी आहे वय आणि तुझी समजूत वेगळी, तू काढता आली ना. आता तर फारच कठोर परीक्षा करतोयस. एवढ्या 7-8 वर्षाच्या मुलीला भगवंत चराचर सृष्टीत व्यापला हे कसं समजून घेऊ मी? उत्तर तूच दे, कारण हिच्याही मला तूच प्रश्न दिला, उत्तर मला दे. आणि उत्तर जे पांडुरंगाच्या कृपेने आलं ते उत्तर देत आहेत सावकोबा. आणि प्रश्न विचारतो नागू, मला कोणाचा आहे? नागू म्हणजे बाबा कमाल करताय, काय सोपा प्रश्न विचारलाय. मळा तुमचा आहे, सगळ्यांना माहिती आहे सावकोबांचा मळा. सावकोबांनी दिलेलं उत्तर आम्ही ऐकण्यासारखं आहे. सावकोबा म्हणले हा इथेच चुकलीस म्हणजे मळा माझा नाही. आता लोकांच्या मनाचा मोठेपणा म्हणून तो माझा मळा लोक सांगतात. मळा पांडुरंगाचा. गजानन महाराजांची बुद्धी जरी दासगणू महाराज विरचित वाचले, त्यांना कल्पना आहे तिचा मालक पांडुरंग. सगळे कोणाच्या बापाची? तिचा मालक तो पांडुरंग. हे सावकोबा जगत होते, आम्हाला वाचलं तरी समजत नाही. माझंच घर आहे म्हणून आम्ही सांगतो. सुद्धा अनुग्रहित आपण आपल्याला एकच वावडा राहिलेलं हे घर माझं नाही, श्री महाराजांचं आहे. भाऊसाहेब केतकरांनी उत्तम वाक्य वापरलं होतं, हे श्री महाराजांचं घर आहे, मी भाडे करून राहतोय. श्रीराम जयराम जय जयराम या रूपात भाडं मी त्यांना देतोय. भाऊसाहेबांनी सांगितलं ज्या दिवशी हे भाडं देणं मी थांबवीन, महाराज हात धरून सांगतील निघा करा. भाऊसाहेबांचा अधिकारच वेगळा होता. एवढ्यासाठी सांगतो की लक्षात आलं मला आपला नाही, मला पांडुरंगाचा आहे. मी फक्त त्याचा दास म्हणून सेवक म्हणून घेतो नाही बाबा. पण मग तो मालक आहे ना, मग मालकाने यायचं असतं शेतामध्ये, का नाही एक मालक असून? आला का पुढं प्रश्न? पांडुरंग अरे उत्तर दे बाबा म्हणे, या प्रश्नाचं उत्तर काय देऊ? मग त्यांनी उत्तर असं दिलं, आपल्याकडे सगळ्या दिंड्या आहेत, दिंड्या थांबायच्या बळ्याला. या सगळ्या आलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या भोजनाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्यांच्या जे काही बैलगाड्या वगैरे असायच्या त्यांची चारा पाण्याची व्यवस्था आपण करून केली की त्याची सेवा झाली. त्याला ती मान्य आहे म्हणून आपल्याला जाता येते. आपणच जर गेलो इथे कुठून जाऊन बळ्याला, या लोकांची सेवा कोण करेल? जमीन जनार्दन आपल्याला लक्षात आलं असेल. हे सगळं ऐकल्यावर तरी नामू विचारते बाबा हे सगळं खरं कधीतरी एकदा यायला काय हरकत आहे? मला येईल ना. इथनं हाक मारली की तो येतो. श्रद्धापूर्वक हाक गेली की त्याला यावंच लागतं. नागूमध्ये हो. आणि तेवढ्यात दिंडी चाललेली असते महाराज. बाबाला ती प्रश्न विचारलेली, सावकोबाला नागू प्रश्न विचारले, बाबा त्या दिंडीमधनं जे लोक जातात त्यांच्या मार्फत आपले मालक जे पळायचे म्हणजे पांडुरंग, त्यांना मी भाजी पोचवली तर चालेल? सावकोबा पुन्हा असतात माझ्यासारखा एकदा बोलला असता मालक पांडुरंग आहे, आता लगेच मी मालकाच्या भूमिकेत असतो. सावकोबा म्हणते काय वेळेसारखा प्रश्न विचारते, मालक कोण आहेत ते? भाजी कोणाला पोचणारे? मालकाला. लोकांना विचारतात काय भूमिका स्थिर असते. आमची तात्पुरती भूमिका असते, लगेच बदलते. हो मालक आहे ते, चल तू काय काळजी कर ते. तेवढ्या त्यांचाच मळ आहे, त्यांनाच देश, माझी काय मोठी घेतलीस? हे सगळं झालं. आणि 7-8 वर्षाची नागू पत्थर मोडक्यामध्ये त्या पत्थराच्या उच्चामध्ये जेवढी भाजी भावेल तेवढी पटपट पटपट गोळा केली. जे वारकरी चालले होते त्याच्यापैकी एक जण टाळकरी नव्हते, हाताने टाळ्यामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत चालले होते. त्यांना पटकन सांगितलं, दादा दादा मळ्याचा मालकांचं पांडुरंग आहे, ही भाजी एवढी त्याला द्याल का? त्याला वाटतं टोपली वगैरे असेल. ते आण म्हणले. तिने भाजी अशी घेतली त्यांच्या कुंडळीमध्ये टाकली. एवढीशी भाजी बघितल्यावर त्याला हसू आलं. ही भाजी इथून चालत गेल्यानंतर मी पांडुरंगाला द्यायची. बोलला नाही ते लहान मुली म्हणून. थोडा पुढे गेला आणि बाजूच्या झाडात पायाखाली येणार त्याची त्यांनी भाजी टाकून दिली. पाहिल्याबरोबर नागू तिथेच पडत बसले.
सावतोबा सगळं बरोबर. सावतोबा पुढे आले. माझ्यासारखा वडील असतं, माझ्यासारखा बाप असतं तर म्हटलं असतं मुली माझ्यासारखे सगळे सज्जन नसतात ना, असेही असतात समाजात. पण ते सावतोबा होते. सावतोबाने कुठे येऊन तिला सांगितलं बा त्यांनी भाजी टाकली तरी त्यांच्याबद्दल मत वाईट करून त्यांनी का टाकली माहिती आहे का टाकली बाबा? अहो मी पांडुरंगा हो तेच सांगतो. त्यांच्या हातामध्ये काही टाळ वगैरे नव्हते. ते काय करत होते बाबा? ते टाळी वाजवत होते. आता काय ऊन पडले म्हणजे बाबा, म्हणजे त्यांच्या हाताला घाम लागलेली भाजी पांडुरंगाला झाली असं तुला तरी आवडेल का? हां हे नव्हतं लक्षात आलं म्हणजे बाबा. हा मला पुढच्या दिंडीच्या वेळी टोपलीच देते. सावतोबांना तिथल्या दिंड्यांचं वेळापत्रक पाठवलं ते म्हणजे मुली ही शेवटची दिंडी आता पुढच्याच वर्षी मी म्हणजे नाही चाललं. याच वेळी दिंडी येईल. दिंडी येऊन जोपर्यंत पांडुरंगापर्यंत भाजी पोहोचते तोपर्यंत मी नाही अन्नाचं कण येणार नाही, पाण्याचा थेंब येणार नाही. नागू असं तो वेळेपण अगं आता दिंडी खरंच पुढच्या वर्षी मला माहित नाही बाबा. जोपर्यंत येईल ती माझी पांडुरंगाला जाते आणि पांडुरंग आपल्या पाण्यात येते तोपर्यंत अन्नाचा कट नाही आणि पाण्याचा थेंब नाही. सप्तमी अष्टमीचा तो दिवस आणि नागू तिथेच बसतो. सावतोबा कधीही पांडुरंगाला साखर घालायचं नाही पण आत गेले. सावतोबाच्या डोळ्यात अश्रू घालायला होत्या. सावतोबा म्हणजे पांडुरंगाला आधी क्षमा आज तारीख तुझ्यापर्यंत कधी तुझ्या पुढे बदलले प्रसंगा मागितलं नाही. कारण कुटुंबाचे शब्द आहेत तुझ्या आपल्याला माहिती आहे की काही हात जोडून प्रार्थना करतो पांडुरंगा तिला निराश होतो आणि पांडुरंग हल्ले होत ते हात काही पुरोहितवाचे होते, सावतोबांची होते आणि 10 दिशांच्या दिग्पालांना ताबडतोब त्यांनी सांगितलं चला निघायचंय. सगळे हजर आणि पांडुरंग परमात्मा नेहमीचा पितांबर वगैरे सगळा बदलला आणि वारकरी पोशाख डोक्यात छानपैकी पांढरी टोपी होतं, संपा सदरा गळ्यामध्ये निघून नव्हता तो एकाच्या दिग्पालाच्या पैकी एकाच्या गळ्यामध्ये अडकवला. काही जणांना सांगितलं टाळ घ्या आणि स्वतः हाताचा उपयोग करत पांडुरंग परमात्मा निघाले. आमच्या पत्रकर्त्यांनी इतकं छान दृश्य त्याचं वर्णन केले. चंद्रभागाती करताला करी आतापर्यंत वारकऱ्यांना पांडुरंगाचं नामस्मरण करत टाळ्या वाजवताना लोकांनी पाहिलं होतं की ते पांडुरंग परमात्मा स्वतः चंद्रभागातील करत आलं करी सारा वार करी रंगला हरिवरती श्री. फक्त जर निष्ठेने भक्ती करत असेल तर भगवंताला हेही करावं लागतं, त्याचे लाड पुरवावे लागतात आणि भगवंत निघाले आणि दिंडीचा आवाज आला पांडुरंग आले. हे सावतोबांना कळलं, नागूला नाही कळलं. नागू म्हणले बाबा तुम्ही तर म्हणला होता की शेवटची दिंडी मनात म्हणल्या काय सांगू नागू अगं काय भाग्य घेऊन आले. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा दिंडीतून मळ्याजवळ आले. तिने टोपली घेतली बरोबर जेवढी भाजी कोणत्याही टोळी स्वतःच्या जेवढल्या हाताने फुटली. बाबांची सवय होती भाजी नाही फुटली. भक्तिभाव त्या टोपलीमध्ये जमा केला आणि भक्तिभावाचीच टोपली घेऊन पुढे गेली आणि नेमके हातात टाळ नसल्यामुळे मग असं लक्षात होतं हात रिकामे याला देऊया म्हणून पांडुरंग परमात्म्यासमोर स्वतः उभे आणि म्हणजे दादा हा मळा कोणाचा माहिती आहे का तुम्हाला? पांडुरंगाला प्रश्न विचारले की जगाची निर्मिती केली असा जगात मी आणला. मळा कोणाचा माहिती आहे का तुम्हाला? माहिती नाही. सावतोबाचा मलाही असंच वाटत होतं पण बाबांनी सांगितलं तुम्हाला माहिती आहे गंमत सांगू पांडुरंग परमात्मा ह्याचा मालक आहे. पांडुरंगालाच सांगतो एक काम करत दादा ते मळ्याचे मालक आहेत ती भाजी फक्त त्यांना द्या देईल
आणि टोपली पांडुरंगांच्या हातात दिली. दादा पांडुरंगापर्यंत पोहोचवा, पांडुरंग मनात म्हणजे पोहोचली. आता तसं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याची बाजी आली आणि थोडं पुढे गेले आणि पांडुरंगाला राहत नाही, मागे वळले. बाळ अगं आईने तुला सवय नाही लावली का? दादा काय सवय लावायची? भेट नुसती नाही देत. काय करतात म्हणलं? नाही, भेटीबरोबर निरोपही द्यायचा असतो. दादा किती चांगले आहात तर मला सांगतो का? दादा किती चांगले आहात. अगो प्रत्यक्ष पांडुरंगच वाटतंय. हे बघितल्यावर एका दिग्पालाला तरी हळूच पोपट वाटतं, सांगायचं नाही का मीठ झाला नाहीये का? ते म्हणले नाही नाही, दिसताय वारकरीच ती पांडुरंगासारखे म्हणले. हा मग ठीक आहे. हा बाळ निरोप काय? निरोप त्यांना द्या की ही भाजी मिळाल्याबरोबर नागू तुमची वाट पाहते हाही निरोप. आणि शेतात तुम्ही आमच्या मळ्यात यायलाच पाहिजे, राहायला या मळ्यामध्ये यावं. नागू वाट पाहणार आणि त्यांना सांगा जोपर्यंत तुम्ही येत नाही ना तोपर्यंत अन्नाचा कण आणि पाण्याचा तरी कशात उतरणार. देव म्हणत्या तंगड्या आपल्याच गळ्यात आणायचं. फक्त काय करू शकतो ना, पांडुरंग परमात्म्याला जेवायला लावण्याचं सामर्थ्य नामदेव महाराजांमध्ये होतं. बालकामध्ये निरागसता होती, भक्तिभाव जागृत होता. थोडं पुढे गेले आणि आता नागपुरी त्या नाटमध्ये दादा दादा आता काय राहिलं नाही. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही आता जाता गर्दी असेल, भरपूर गर्दी. मनात म्हणतात ते सगळे वाट बघताय तिकडे. नाही पण त्या गर्दीमध्ये तुम्ही निरोप दिलात आणि पांडुरंग परमात्मा विसरूनच गेला निरोप. एक काम करा, नाहीतरी तुम्ही इकडून जाताय. काय मुलांचं बुद्धिमत्ता असेल, बालादपी सुभाषितम ग्राह्य म्हटलं जातं आपल्याला. तुम्ही इथून ज्या अर्थी जाताय याचा तर परतीचा मार्ग हाच असेल. येताना सरळ पांडुरंग परमात्म्याचा हात धरा आणि त्यांना एवढंच हे म्हणा, म्हणजे विसरायलाच म्हणा. पांडुरंग परमात्मा म्हणजे तुझी वाजता ठीक आहे म्हणजे चालेल. 2 पावलं पुढे गेले. दादा दादा शेवट चाललं. अगं आता लवकर जाऊ दे, पंढरपूरला वाट बघताय तुला. नाही दादा थोडंच. पुन्हा आले पांडुरंग. नागू त्यांना सांगते एकटे येताना आईसाहेबांना घेऊन या, रुक्मिणी देवींना घेऊन मी वेगळी झोपडी बांधली, पर्णवृत्ती तयार केली. त्यांना म्हणून माघारपणाला म्हणून या. त्यांना स्नान घालण्यापासून 3 वेळा वेगवेगळे गजरे वेड्या मी स्वतः त्यांना तयार करून माळून देईन. त्यांचे पाय चिपतील. त्यांना म्हणून माघारपणाला म्हणूनच या. निघू म्हणले बा, निघ म्हणले, निघतो म्हणले आणि परमात्मा निघतो. नाचत आली, तिच्या मैत्रिणीला सांगायला उड्या मारत गेली. आता येणार आमचा धनी, आता येईल आमचा धनी, पंढरपूर सोडून निशाणी. आता येईल आमचा धनी, पंढरपूर सोडून निशाणी. आणि ती धावत धावत निघाली. सप्तमी संपली, अष्टमी झाली, नवमी झाली, दशमी झाली. सज्जनो आज एकादशी आहे, पण प्रामाणिकपणे सांगू आमच्या घरी 2 दिवस आधीपासून तयारी सुरू. रताळी आणली का, बटाटे आणले का, खजूर असेलच घरी. दूध जरा जास्तच घ्या, उपवास जड जातो. साबुदाण्यापासून भिजवल्यात नाही तसं सगळी तयारी होते. आणि तरी सुद्धा एकादशी दुप्पट काशेट तरी घरी उपाशी आमची स्थिती असते. संध्याकाळी जर आम्हाला कोणी म्हटलं आज सफला एकादशी येता की जरा पांडुरंगाच्या दर्शनाला, आलो असतो जरा उपवास थकवा जाणवतोय. एवढं खाल्ल्यानंतर सुद्धा दर्शनाला जाण्यासाठी जर आम्हाला थकवा जाणवत असेल, चिंतली 7-8 वर्षाची नागू सप्तमीपासून कडक उपवास केला. मुखाने अखंड नामस्मरण केले. नाम घेता न लगे बोल, नाम मंत्र नाही. आणि नाम आधी चालू होतं. विठ्ठल 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 बोलना क्षीण शरीर आल्यावर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकादशीचा दिवस होता आणि क्षीणता शरीराला एवढी आलेली असते. हळूहळू गुलामी येते हे तिला जाणवायला लागलं. कारण शरीर आहे शेवटी.
एवढी बुद्धी आपली वापरली त्याही वेळी ती घराच्या उंबरठ्याशी आडवी का पांडुरंग परमात्म्याला निरोप पोचल्यानंतर जर तो आला आणि जर निर्दिष्ट अवस्थेत असेल आणि मला जर कळलं नाही तर सज्जन सद्गुरू आम्हाला म्हणून टाकतात गुणवत्ता आम्हाला अनेक भेटतो पण गुणवत्ता असेल तो आलाय हे कळण्यासाठी का होईना भारतात सद्गुरूंची आवश्यकता त्यांच्या कृपेशिवाय हे शक्यच होऊ शकत नाही. अनेकदा भगवंत असा साक्षात करतो पण कळतच नाही पण तो अधिकार फक्त सद्गुरूंनी आपल्याला प्रदान केल्यावरच आपल्याला उंबरठ्याजवळती पडते श्री नावाचा पांडुरंग परमात्मा गेला होता थेट येतात सावतोबांच्या डोळ्यातलं गळागळा असून जरा पांडुरंगा तिच्यासाठी तुला इथे घातलं आषाढी एकादशीला देवशक्ती एकादशी पांडुरंग परमात्मा जवळ येतात आणि नावीला हळूच हात मारतात उघड डोळे तुला दर्शन हवं मी आलोय पण दर्शन डोळे उघड आमच्यासारखा नामसाधना करतोय असं म्हणतोय पण नाम घेता घेता सुद्धा चहाच्या कपाशीचा आतमध्ये आवाज आम्हाला ऐकू येतो तिथे पांडुरंग परमात्मा हाक मारतायत हानच नाही त्याच नोंदीमध्ये डोळे मिटलेले ग्लानी आलेली आहे शरीराला पण विठ्ठल विठ्ठलाचं नाम थांबलेलं नाही. सज्जनो काय थांबूच्या भक्तीचा अधिकार पोचला असेल ज्या पांडुरंग परमात्म्याजवळ समोर आम्ही पुढे टेकून त्याला शरण जातो त्या चिमुकल्या भक्ताच्या नामसाधनेमुळे प्रसन्न झालेले पांडुरंग परमात्मा पुढे टेकतात खाली वागतात आणि नागोच्या हळूच डोक्यावर नाक करतात नागोवर डोळे उघड तुला दर्शन हवंय ना मी आलोय ना तुझ्यासाठी डोळे उघड नागो जेव्हा डोळे उघडत नाही पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यात अशोक काय भक्ती असावी एखाद्या लहान वयामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडतं नागो आतापर्यंत तू माझ्या दर्शनासाठी आतून होतीस तुला डोळे उघडलेलं पाहण्यासाठी मी आपण डोळे उघड डोळे उघडते आणि समोर साक्षात राजस धनाचा पुतळा रवी शशिफळा लुटली सुंदर ते ज्ञान उभे विटे बरी करकटावरी ठेवून आज समोर दिसलं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला पाहिलं जीवनाचं सार्थक झालं सज्जन माझ्यासारखा नाचला असता त्याही अवस्थेमध्ये क्षीण आवाजात मी पांडुरंग परमात्म्याला कळवळून प्रश्न विचारते तेव्हा निरोप अर्धवट आला काय म्हणजे काय अर्धवट यायचं पूर्ण आला नाही मी आईसाहेबांना नाही बोललो पांडुरंग परमात्मा म्हणतात कसं आईसाहेब आणि कसं काय मी तिथे बघताना बाकीच्या सांभाळते मी इथे आलोय पण बाकी कुणाला नाही कळलं तरी माझ्या ज्ञानोबाला कळणार आहे माझ्या निवृत्तीदाराला कळणार आहे माझ्या सोपान देवाला कळणार आहे माझ्या नामदेवाला कळणार आहे माझी वाट पाहते आणि तसंच घडतं हे सगळे संत जेव्हा बघतायत माझ्यासारखे ते मूर्ती पाहत होते पांडुरंग पाहत होते आणि आपल्याला माहिती आहे नामदेवरायांनी लगेच ओळखलं देव नाही मूर्ती ज्ञाना देव कुठे आणि आपल्याला नामदेव महाराजांचा अभंग माहिती आहे देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव नीच ज्ञानदेव हेच प्रत्यक्ष भगवंत रूप होते मौलीने डोळे घेतले आणि सांगितलं चला मला कळलंय पांडुरंग कुठे आणि आजपर्यंत सगळ्या संतांची मांदी आली पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला जायची उलटं घडलं पहिल्यांदा सगळी संतांची मांदी आली पंढरपूर एकादशीच्या दिवशी सावतोबांच्या मळ्यात सगळे जण तिथे भेटायला आता पांडुरंगाने सावतोबाला सांगितलं सावतोबा संत आले लगेच कळणारे मला लपो सावतोबा रडतच होते सावतोबा म्हणजे तेव्हा मुलं लपवण्यासाठी जागा जगात आहे स्थिर चर व्याप्ती अवघा तो जगदात्मा नशांमुळे मला तुला लपण्यासाठी जागा होते पांडुरंग परमात्मा म्हणाले वेळायस माझ्या आवडीची एक जागा अजून आहे तिथे मी लपू शकतो तुझा अंतर्गत तुझ्या अंतर्करणामध्ये मला शकायचं मी तिथेच असतो आहे आता तात्पुरता नागीसाठी बाहेर आलोय पण मी असतो पुढे तिथेच असतो मला जाऊ दे तात्पुरे पण आत गेल्यावर सुद्धा आपल्या शेल्याचं आपल्या उपरण्याचं येऊन तो कसं बाहेर घेऊन का बाकीच्यांना फोन कळावे मी आता कुठे सावतोबा नक्की आले पंढरपूरला पण मी त्यांच्याच अंतःकरणामध्ये आहे अजून सर्व संत आले आणि नामदेव महाराजांनी पहिलाच प्रश्न विचारला सावतोबा देव कुठे सावतोबा रडत होते तरी म्हणले नामदेवा तुझ्यासारखे असा प्रश्न विचारला
आमच्या देव कुठे नाही, देव कुठे काय विचारते ना हे आत्ता कुठे घडले. आणि तेवढ्यात माऊलीने असा खांद्यावर हात ठेवला, शेरा दाखवला, सौतोबांच्या अंत्यत करणार. आणि सगळ्या संतांनी प्रार्थना केली तेव्हा सौतोबांचा अधिकार आम्हालाही कळला, त्यांची भक्ती आम्हालाही कळली, आमच्यासाठी बाहेर आली. आणि आज सफला एकादशी म्हणून संत सज्जनो या नामसाधनेच्या साह्याने नामसाठी भगवंत पंढरपूर सोबत एकादशीला त्यांच्या मळ्यात आले. आणि वाळवंटात होणारं नामदेव महाराजांचं ते कीर्तन आहे ते सौतोबांच्या मळ्यामध्ये त्या दिवशी झालं. एका नामसाधनेतनं काय होऊ शकतं, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. हेच तर श्री महाराज मला टाव म्हणून सांगतायत की बाबा तो काही करू नका, फक्त आणि फक्त त्याचं चिंतन करा, फक्त आणि फक्त त्याचं चिंतन करा. हे नाम आमच्या मुखामध्ये राहू दे एवढीच प्रार्थना श्री महाराजांच्या चरणी करतो. आपण फेसबुकवरनं, फेसबुक लाईव्हवरनं ही सेवा करण्याची संधी मला दिली त्याबद्दल डोंबिवलीचे माझ्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनींचं मी नतमस्तक अभिवादन करतो. श्री महाराजांना प्रार्थना करतो की तुमचे आशीर्वादाचे हात आमच्या मस्तकावर सतत आहेत, होतं तर ते श्वास सुरू आहे. मस्तकावर असाच हात कायम राहू द्या. आणि नामसाधना जशी तुम्हाला अभिप्रेत आहे तशी आमच्याकडनं सतत होईल, ती फलप्रद होईल. तेवढाच आशीर्वाद त्यांनी द्यावा हे मागणं त्यांच्या चरणाशी करतो. माझे दोन्ही साथीदार इकडे बसलेले आपले गुरुबंधूच आहेत, अरुण भास्कर गांगर यांना वंदन करतो. या बाजूला बसलेले अध्यात्माचे आमचे सहकारी विवेक दत्तात्रय भागवत त्यांनाही वंदन करतो. आपल्या सर्व समस्त श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करतो. फक्त एक चरण वेळ उशीर झाला म्हणून नुसतं गुणगुणतो फक्त पैरवी होता आणि लगेच मागणं म्हणून आर्थिक आपण चालू. जया
श्री महाराजांना पुन्हा प्रार्थना करतो की आमची सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी आणि कृपाशीर्वाद आमच्यावर सतत असेच ठेवावे आणि नामसाधना करून घ्यावी. श्रीराम श्रीराम श्रीराम.